असा हा आमचा गणेश दमवतो मला बघा. त्याला किती दिवस झालं चाललंय सांगते व्हिडिओ बनव तर एक पण व्हिडिओ बनवत नाही. सर माग हा काय झालं थांबलं का काय? चालू आहे. मग थांबलंय का? मग कुठं थांबलंय? हे मध्ये का आलंय असं? ते येतं ते चेहरा त्या गोलच्या मध्ये ठेवायचं म्हणजे स्क्रीनच्या मध्ये येणार. अच्छा. तर तो काय मला मदत कर ना. त्या दिवशी मोबाईल आम्ही घ्यायला गेलो ना नवीन हा, तेव्हा एक व्हिडिओ काढला मोठावाला. तर त्याला आता कालपासून मागते मी, गणेश व्हिडिओ दे. तर म्हणतोय आता डिलीट केला. किती मला दमवतात बघा बरं. आणि एखादा व्हिडिओ पण काढू लागत नाही. काय करायचं सांगा हा? एक पण व्हिडिओ काढू लागत नाही. कसं करायचं? आणि त्याच्यात काय लिहिलं माहिती, माय फॅमिली चव्हाण फॅमिली व्हिडिओ काढणार. कुठे आहे चव्हाण फॅमिली? हा, चव्हाण फॅमिलीला खायलाच वेळ मिळाना. नुसती खाती झोपती चव्हाण फॅमिली. काय बोलायचं सांगा आता तुम्हीच मंडळी. गणेश काय बोलते मी? काय बोलते? बघितलं? मॅड पागल. हा, तुम्हाला पागल मॅड नाही बोलत. तुमची पोरं असेच बोलते ते का तुम्हाला? सांगा मला कमेंट मध्ये. हा, ज्यांची पोरं त्यांना मॅड पागल बोलत नाही त्यांची पोरं नाहीयेत. हा, बघितलं? आणि उलटा चोर कोतवाला दाटे. हा, कधी जाणार आहेस? आता निघतो लगेच. आता कुठे जाणार आहे सांग ना. ग बस ना गणेश, लय दमून आहे बाबा. दुखतेच गाल थंडीतनं. बघ खेचून ये, बघ तुझा खेचते. दुखला का? नाही दुखला अंदर. माझ्या हातात एवढी ताकद नाहीये. नाहीतर माझ्या हातात तुझ्या एवढी. अरे ग बस गणेश. नुसतं मम्मी धरलं पण नाही. गणेश का सर ओव्हर ऍक्टिंग की दुकान. पप्पी देऊ दे. चल निघ रे. नीट बनव व्हिडिओ. असं व्हिडिओ होत का? हा, होय. नाकसली केस दिसते. काय बोलायचं याला सांगा या गणेशला. लयच म्हणजे लयच जमत. वाश येतोय. खाली घे हात. देवाचा मल्हारी देवा माझं राज येळकोट. आणि नुसतं असं घरात मोठमोठा आवाज करायचा. मगाशीच बघा एक शॉर्ट व्हिडिओ टाकलाय मी. किती मोठा कालवा करून टाकलाय त्यानं व्हिडिओ. हा, सांगा तुम्ही आता काय करू याला. उठायचं 12-1 वाजता, नाश्ता 2-2:30 वाजता. मम्मी उद्या तू तरसशील मला घरी झोप जरा बोलायला. हो, अरे बापरे. ऐक ना मम्मी, 23-24-25 मला एक शूट आलं. पॉज कर जरा. आता पॉज कुठे कर? ते करत नाही, नुसती स्वतःच काय काम करत नाही. उठून एक दिवस मला भाजी खायला मिळते? हा, काय एक दिवस तरी भाजी खायला मिळते का? हो. आता काय खाल्लंस? कालची शिळी भाजी खायला हे प्रॉब्लेम नाही, पण ते फ्रीज मध्ये ठेवते. असं पण की बाहेर काढून ठेवावं मग साधं होईल. ह्यांना आता रात्री अंडा पुलाव बनवलेला. पण मी नाही खात. आणि बाजूवालीचा आदिराचा आमच्या बर्थडे होता, वाढदिवस. त्याच्यामुळे काय झालं, त्यांनी दिली चिकन बिर्याणी. मग आमचा अंडा पुलाव तसाच राहिला. तर आता तुम्ही सांगा, अंडा पुलाव एवढा फेकून द्यायचा का? त्याच्यात 4 अंडी होती, पुलाव होता. मग मिस्टरांनी पण तेच नेलं, मी पण तेच खाल्लं. आणि ह्यांना शनिवार पाळतात आहे, शनिवारी नॉनव्हेज खात नाही ते. तरी मी सकाळी आता हे करून दिलं, त्याला पोहे बनवले. मी नॉनव्हेज खातच नाही. हा नॉनव्हेज नको बोलतो. आता वेगवेगळं करायचं. केवढे वांदे असतात ते बायकांनाच माहीत असतं काय बनवायचं ते. आणि त्याला आत्ता मी जिमला जायच्या आधी विचारलं, गणेश माघारी आल्यावर काय खाणार आहे, काय बनवू सांग. त्याने सांगितलं नाही. आणि आला घाई करतोय, भाजी पाहिजे, चपाती पाहिजे, भात पाहिजे, जेवाय दे. तू कधीच काय बनवत नाही म्हणतो. मग मी फ्रीजमध्ये भाजी होती वाटाणा बटाट्याची, ती काढली, गरम केली. तू केली? अरे तुला सांगितलं मग मी सगळं सांगितलं. आणि विचारते की तुला काय खायचं तर नाही ना? नाही खायचं. हो झोटा. मी का तू? हो चुबस. गणेश दुखत्यात जास्त चेष्टा मस्करी करू नकोस.
चापट आणशील तू. योग असं धरलं होतं असतं, योग असं धरलं होतं कसं असं सोड. का असं धरलं होतं आणि हेच चिमटा लागलाय मला, अजून दुखतोय माहित आहे का नाटका. तर असा करतो हा, अजून दुखतंय माझं पण, कसं दुखतंय बघितलं. गबास गबास, मस्ती नको गणेश. गणेश